नमस्कार मित्रांनो, मी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे महाराष्ट्र MIDC बरं का, या विभागामध्ये आणि एक अत्यंत दुःखदायक किंवा अत्यंत क्लेशदायक अशी एक या ठिकाणी केस मला सापडली. माझ्यासोबत आहेत रोहिदास घनवट, त्यांची कथा सांगणार आहेत, व्यथा सांगणार आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस ज्याला MIDCचा प्लॉट मिळालेला असतो पण तो परस्पर कसा विकला जातो आणि सामान्य माणसावर कसा अन्याय होतो, त्यातले हे दिव्यांग आहेत 100%, यांना सुद्धा या भ्रष्टाचाराने सोडलेले नाही. घनवट साहेब, सांगा तुमची केस. नमस्कार, मी रोहिदास ज्ञानेश्वर घनवट. मी या MIDCच्या वाकडेवाडी या ऑफिसमध्ये 1 वर्षापासून फेऱ्या मारतो आहे. इथे आल्यापासून मला असा अनुभव आला की स्वतःची जमीन असूनही आपण त्याच्यात स्वावलंबी होऊन जातो. मला MIDCनी 2022 साली ऑफर लेटरनुसार 13.67 ही जमीन अलॉट केली होती, परंतु ती जमीन परस्पर KG पवार, तुषार तांबे आणि सचिन बारोकर या तिघांनी मिळून या जमिनीचा प्लॉट परस्पर फिरवला आणि हा प्लॉट पवार यांनी माझे सहकारी, माझ्या नात्यातल्या लोकांना हा प्लॉट दिला. त्यांनी तो प्लॉट परस्पर 5.5 कोटी रुपयाला विकून तो मोकळा झाले. आजपर्यंत मी या जागेवरती कमीत कमी 1 वर्षापासून मी बसतोय. मी 100% अपंग असून मला चालता फिरता येत नाही. मला दुसऱ्याच्या सहायतेने यावं लागतं. मी गाडी करून येतो आणि माझे पैसे खर्च करून मी इथं जगण्यासाठी धडपड करतो. माझं देवेंद्र फडणवीस आणि सर्व सरकारला हेच निवेदन आहे की चांगल्या लोकांना तुम्ही भ्रष्टाचारातून सोडत नाही, आमच्या सारख्यांना तरी सोडा की याच्यातून आमचं कुठंतरी आम्हाला हे होईल. आता मी माझ्यासारखा 100% अपंग माणूस एवढ्या फेऱ्या मारत असेल तर चांगल्यांचं काय हाल होत असेल. मला आज एका ऑफिसमध्ये कमीत कमी 10 15 वेळा इथं सर्व फुटेज आहे. त्या फुटेजमध्ये तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारे हा भ्रष्टाचार करून मला फसवण्यात आले. मी तुम्हाला भ्रष्टाचाराची कागदपत्र म्हणून त्या मंत्र्यांना आणि म्हणून त्या विभागाला देऊ शकतो की यांनी कसा माझा प्लॉट ट्रान्सफर केला. कलेक्टर ऑफिसचं पेमेंट न घेता यांनी परस्पर प्लॉट सुद्धा फिरवला. इथपर्यंत यांनी भ्रष्टाचार केलेला आहे सर. आणि मला माझ्या भ्रष्टाचारातून मला प्लॉट देण्यात यावा यांनी, त्यासाठी मी माझी धडपड आहे. हा जर प्लॉट मला मिळाला नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन. इथपर्यंतच्या घडीला मी आज आलेलो आहे आणि मला याच्यातून तुम्ही न्याय द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि जर घनवट साहेबांनी त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर KG पवार, तांबे आणि तिसरा कोण आहे? KG पवार, तुषार तांबे आणि तिसरी व्यक्ती आहे बारोकर साहेब. ह्या तिघांना जबाबदारी नाकारता येणार नाही, मी हे कॅमेऱ्यासमोर सांगतोय. आणि जर यांचा प्रश्न यांनी तातडीने सोडवला नाही ह्या तिघांनी तर यांच्यावर आम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत. ओके. आणि मी कागदोपत्रानिशी ते क्लिअर करून दाखवणार. ओके. असं तुम्हाला MIDC, महानगरपालिका आणि इतर कोणत्याही ठिकाणी असा न्याय मिळत नसेल, फसवणूक होत असेल, जरूर तुम्ही